हाय सगळ्यांना, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण करणार आहोत गाजराचा हलवा. त्यासाठी मी ते 1 किलो गाजर धुवून पुसून घेतले आणि त्याचा किस करून घेतलेला आहे, पाहू शकता. आणि त्याच्यासाठी लागणारे आपल्याला ड्रायफ्रूट्स, तर ते सुद्धा छोटे छोटे कट करून घेतले. आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते आपण टाकू शकतो. इथे मी विलायची घेतली आहे, ती भाजून घेतली आहे. आता त्याची मी पूड करून घेते. आणि इथे मी तूप घेतलं आहे, साखर घेतली आहे, आणि खवा घेतला आहे, विलायची पावडर करून घेतली आहे आणि ड्रायफ्रूट घेतलेले. त्याच्यामध्ये मी काजू, बदाम, पिस्ता, चारोळे, मनुके असं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता. तर इथे मी कुकर तापायला ठेवलेला आहे, छोटा कुकर आहे माझा. मग त्याच्यामध्ये मी तूप घालून घेतलं आहे, 2 चमचे तूप घालून घेत आहे. नक्कीच अशा पद्धतीने गाजराचा हलवा ट्राय करा, खूप छान होतो. तूप इथे छान कडकडीत तापला आहे. त्याच्यावरती मी आता गाजराचा किस घालून घेत आहे. थोडा थोडा घालून मी हलवून घेणार आहे. आणि आता बाकीचा राहिलेला किस पण मी त्याच्यामध्ये घालून घेत आहे. जसं जसं आपण गाजर परतू ना, तसं आपलं गाजर शिजत असं खाली बसते. आता खूप कुकर फुल भरला आहे, पण झाल्यावरती पाहू शकता तुम्ही खूपच कमी होतो हलवा. तर इथे आता व्यवस्थित मी सगळं मिक्स करून घेत आहे. तुपावरती आपला गाजर किसलेलं. इकडे मी एका बाजूला फोडणी पात्र ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घालून घेत आहे. आणि साजूक तुपातच करायचं आहे, तरच त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि ते तूप आपलं गरम झालं आहे, त्याच्यात मी आता हलकेसे ड्रायफ्रूट असे फ्राय करून घेणार आहे, जास्त ब्राऊन करणार नाही आहे. पाहू शकता तुम्ही इथे. हलके जर मी असे त्याला फ्राय करून घेत आहे. तर इथे ड्रायफ्रूट आपले झालेले आहेत फ्राय करून. तर मी गॅस बंद करून आता ते तसंच ठेवून देते. आणि इकडे पाहू शकता आपला कुकर फुल भरला होता, थोडा थोडा खाली बसायला लागला, म्हणजेच आपलं गाजर इथे शिजत आहे. आणि त्याला आपोआपच थोडं थोडं पाणी असं सुटत जातं. तर आता इथे छान आपलं गाजर व्यवस्थित परतून झालेलं आहे, पाहू शकता छान असं. आता मी इथे या स्टेजला इथे 1 वाटी असं दूध घालणार आहे, म्हणजे आपला गाजराचा हलवा असा सॉफ्ट असा होईल, म्हणून आता 1 वाटी मी तिथे दूध घालत आहे. आणि मी पहिल्यांदाच दूध का नाही घातलं, पहिलं तूप घालून गाजर का परतलं, तर त्याची टेस्ट वेगळी लागते, म्हणून मी पहिलं तुपावरती छान असं गाजराचा किस परतून घेतला आहे. काही जण काय करतात, डायरेक्ट गाजर किसून त्यात दूध टाकून शिजायला ठेवतात. तर तसं न करता पहिला तुपावरती गाजर छान असा मस्त असं हे करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे, आणि मगच आपल्याला दूध टाकायचं आहे. तर इथं मी कुकरचं झाकण लावले, पण इथं मी शिट्टी घेणार नाही आहे. मला अंदाज आहे, फक्त एक वाफ बसली ना की मी पटकन झाकण काढून घेणार आहे, शिट्टी काही घेणार नाही आहे. तर तुम्ही फक्त झाकणसुद्धा ठेवू शकता, कुकरमध्ये न करता तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता. पाहू शकता आपली शिट्टी नाही झालेली. तर इथे छान आता पाणी सुटलं आहे, म्हणजे दूध जे टाकलं होतं ना, त्यात आपला छान असा हे हलवा शिजत आहे. तर त्याच स्टेजला मी त्याच्यामध्ये खवा टाकते. खवा टाकला म्हणजे तो त्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल, म्हणून या स्टेजला मी खवा घालून घेत आहे. तर छान इथे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आपला खवा, पाहू शकता. आणि इथे साखर आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे.
कारण तुम्ही पाहू शकता खवा दूध घातल्यावरती आपल्या गाजराचा कलर तिथे थोडासा चेंज झाला आहे. तर मी इथे पिठी साखर घेतली आहे 1 ग्लास अंदाजाने. 1 किलो गाजराला 1 ग्लास साखर असं घेतलेलं आहे. तर आता इथे मी साखर पण घालून घेतली आहे. ती व्यवस्थित आता त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेत आहे हलव्यामध्ये. आणि जशी आपण साखर मिक्स करू तर पुन्हा एकदा त्याचा गाजराचा कलर आपला चेंज होतो. तर पाहू शकता इथे तूप सुटलं आहे. व्यवस्थित असा आपला हलवा आता तयार झालेला आहे. पूर्ण शिजला आहे आणि खाली पाहू शकता तुम्ही असं तूप सुटेपर्यंत आपल्याला गाजराचा हलवा शिजवायचा आहे. तर खूप छान पद्धतीने इथे गाजराचा हलवा शिजला आहे. फुल कुकर भरलेला आता पाहू शकता आणि शिजल्यावरती किती झाला. तर इथे मी छान 1 चमचा मस्त अशी विलायची पावडर घालून घेतली आहे. आणि गाजराला आता कशी आपल्या चमक पण आली पाहू शकता. यासाठीच आपल्याला साखर शेवटी घालायची आहे, पहिली नाही घालायची. कारण साखर घातल्यावरती पुन्हा एकदा कलर चेंज होतो आणि एक वेगळीच चकाकी येते त्या हलव्याला. म्हणून शेवटी साखर घालायची. पाहू शकता एकदम व्यवस्थित असं तूप सुटलं आहे आता त्याला. आणि आपला गाजराचा हलवा तयार आहे. मग आपले ड्रायफ्रूट जे होते ना फ्राय केलेले ते त्यात घालून घ्यायचे आहे सगळ्यात शेवटी. आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. छान पद्धतीत पाहू शकता सगळीकडनं असं तूप सुटलं आहे. खूप भन्नाट लागतो हा खायला गाजरचा हलवा. नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला तुम्हाला मी केलेला गाजरचा हलवा. तर पाहू शकता इथे गाजरचा हलवा आपला तयार आहे. तर माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.